तर अटारी बॉर्डरवर सध्या तणावपूर्ण शांतता आहे। मात्र अमृतसर जिल्ह्यात अजूनही रेड अलर्ट आहे। अटारी बॉर्डरवर सध्या कोणालाही प्रवेश नाही। सुरक्षेच्या खबरदारीसाठी बीएसएफ जवान अलर्ट मोडवर आहेत। याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये शस्त्रसंधीचं उल्लंघन न करण्यासंदर्भात एकमत झाल्यानंतर काल रात्री सुद्धा पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलेलं होतं। मात्र सध्या भारत आणि पाकिस्तान या अटारी बॉर्डरच्या सीमेवरती तणावपूर्ण शांतता जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। मी सध्या अटारी बॉर्डरवरती आहे। सध्या आपण पाहतोय की आपले बीएसएफचे जवान जे आहेत ते 24 तास या अटारी बॉर्डरवरती जे आहे ते तैनात असतात। मात्र पाकिस्तानकडून जम्मू काश्मीरच्या काही भागांमध्ये शस्त्रसंधीचं उल्लंघन जे आहे ते काल करण्यात आलं। मात्र त्याला बीएसएफच्या जवानांनी चोख प्रत्युत्तर जे आहे ते दिलेलं आहे। मात्र अमृतसर शहरापासून असणारी ही अटारी बॉर्डर जिथून खरं तर पुढे पाकिस्तान सुरू होतो, मात्र या सगळ्या परिसरामध्ये अजूनही रेड अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे। जोपर्यंत प्रशासनाकडून सांगण्यात येत नाही तोपर्यंत घराच्या बाहेर कुणी पडू नका आणि अटारी बॉर्डरवरती न येण्याच्या सूचना ज्या आहेत ते सुद्धा प्रशासनाने दिलेल्या आहेत। गेल्या 4 दिवसांपासून अटारी बॉर्डरवरती सर्वसामान्य नागरिकांना आपण पाहतोय की या गेटच्या पुढे प्रवेश जो आहे तो दिला जात नाही। अटारी बॉर्डर जी भारत आणि पाकिस्तानची सीमा आहे त्या सीमेवरती तणावपूर्ण शांतता पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन राकेश कुमार सोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, अटारी बॉर्डर, पंजाब।